आपल्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती? पैसा, घर, गाडी? नाही. या सगळ्यांपेक्षाही मौल्यवान एक गोष्ट आहे ज्याकडे आपण खरं तर नेहमीच दुर्लक्ष करतो, आणि ती गोष्ट म्हणजे वेळ. चला तर मग आज याच वेळेचं खरं मूल्य काय आहे ते जरा समजून घेऊया. विचार करा जरा. समजा कोणीतरी आत्ताच्या आत्ता 1 कोटी रुपये देऊ केले, पण अट एकच की उद्याची सकाळ पाहता येणार नाही. काय असेल आपलं उत्तर? मला वाटतं उत्तर अगदी स्पष्ट आहे, अर्थातच नाही. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? आपल्यासाठी आपली उद्याची सकाळ, आपलं आयुष्य हे 1 कोटी काय 100 कोटींपेक्षाही जास्त किमतीचं आहे. आणि आयुष्य म्हणजे दुसरं काय असतं? आयुष्य म्हणजे आपल्याला मिळालेल्या वेळ. मग आपल्या प्रत्येक दिवसाची किंमत एवढी मोठी आहे, तर मग आपण तो इतक्या सहजपणे वाया का घालवतो? चला, यामागचं कारण शोधूया. एक गंमत आहे बघा, किंवा गंमत नाही, एक मोठा विरोधाभास आहे. आपण सगळे मृत्यूला घाबरतो, आयुष्य संपू नये म्हणून लढतो, पण त्याच आयुष्याचा जो पाया आहे म्हणजे वेळ, तो मात्र अगदी सहजपणे वाया घालवतो. कधी विचार केलाय का? आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तो फक्त वेळेचा एक प्रवाह आहे. वेळ थांबली की आयुष्य संपलं. 86,400 हा फक्त एक आकडा नाहीये, हे आहेत ते मौल्यवान सेकंड जे रोज आपल्या सगळ्यांच्या खात्यात जमा होतात. हे असं चलन आहे जे रोजच्या रोज खर्च करावंच लागतं, ते साठवून ठेवता येत नाही. विचार करा, जर हे सेकंड नसून रुपये असते, जे रोज रात्री 12 वाजता तुमच्या अकाउंटमधून गायब होणार असते, तर आपण एक एक रुपया किती जपून वापरला असता, नाही का? मग आपण आपल्या सेकंडांच्या बाबतीत इतके निष्काळजी का असतो? लक्षात ठेवा, गेलेले पैसे परत मिळवता येतात, गेलेली वेळ नाही. पण हा आपला वेळ जातो तरी कुठे? तो आपल्याकडून अक्षरशः चोरला जातो. आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे ही चोरी अनेकदा आपल्याच संमतीने होत असते. चला, या वेळेच्या चोरांना ओळखून काढूया. आपल्या अथर्ववेदात वेळेला काळाचा घोडा असं म्हटलंय. काय सुंदर कल्पना आहे. हा घोडा कोणासाठीच, अगदी कोणासाठीच थांबत नाही, तो फक्त धावत राहतो. आता त्यावर स्वार व्हायचं की त्याला फक्त जाताना बघत बसायचं, हे आपल्या हातात आहे. आयुष्य वाया जाण्यामागे 2 मुख्य कारणं सांगितली जातात. पहिलं म्हणजे स्वतःच्या क्षमतेवरच शंका घेणं, स्वतःला कमी समजणं, आणि दुसरं अर्थातच मिळालेला वेळ फुकट घालवणं. आणि ही दोन्ही पापे एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत. फार पूर्वी रोमन साम्राज्यात लोकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी एक युक्ती वापरली जायची. ब्रेड अँड सर्कस म्हणजे काय? तर लोकांना पोटभर खायला द्या आणि मनोरंजनात गुंतवून ठेवा, म्हणजे ते महत्त्वाच्या प्रश्नांकडे, मोठ्या समस्यांकडे लक्षच देणार नाहीत. आजच्या काळात तीच सर्कस एका नवीन आकर्षक रूपात आपल्यासमोर आहे. सोशल मीडियाचे न संपणारे स्क्रोलिंग, OTTवर लागोपाठ पाहिले जाणारे शोज, गेम्स, हे सगळं आपलं लक्ष आणि आपला मौल्यवान वेळ दोन्ही चोरत आहेत आणि आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयांपासून नकळतपणे दूर नेत आहेत. बरं, समस्या तर आपल्या लक्षात आली, पण त्यावर उपाय काय? तर या काळाच्या घोड्याला काबूत आणण्यासाठी हार्वर्डसारख्या संस्थांनी प्रमाणित केलेलं एक अत्यंत प्रभावी तंत्र आहे. चला ते पाहूया. आपण सगळेच कामांची एक यादी म्हणजे टू डू लिस्ट बनवतो, पण अनेकदा ती इतकी लांबलचक आणि गोंधळात टाकणारी असते की कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही. याउलट टाइम बॉक्स्ड कॅलेंडरमध्ये प्रत्येक कामासाठी एक निश्चित वेळ आणि जागा ठरवलेली असते, त्यामुळे गोंधळ पूर्णपणे टाळता येतो. तर टाइम बॉक्सिंग म्हणजे काय? सोपं आहे. फक्त कामांची यादी न बनवता प्रत्येक कामाला आपल्या कॅलेंडरमध्ये एक निश्चित वेळ देणं. म्हणजे आज अभ्यास करायचा आहे असं मोघम ठरवण्याऐवजी मी आज संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत अभ्यास करणार आहे असं कॅलेंडरमध्ये लिहून ठेवणं. आणि हे काही फक्त पुस्तकातलं ज्ञान नाहीये. बिल गेट्स यांनी स्वतः त्यांचा एक अनुभव सांगितलाय. ते म्हणतात, वॉरेन बफे यांनी एकदा त्यांचं एक कॅलेंडर दाखवलं आणि ते पाहून बिल गेट्स थक्क झाले. प्रत्येक मिनिटाचं नियोजन केलेलं होतं. बफे यांच्या मते यशस्वीपणे काम करण्याचा हा एकच मार्ग आहे. पण थांबा, फक्त टाइम बॉक्सिंग करून भागणार नाही. त्या बॉक्समध्ये जी कामं किंवा ध्येय आपण टाकणार आहोत ती सुद्धा स्मार्ट असायला हवीत. चला तर ही स्मार्ट चौकट म्हणजे नेमकं काय आहे ते बघूया. आपलं प्रत्येक ध्येय हे स्मार्ट असायला हवं. म्हणजे ते स्पेसिफिक म्हणजेच विशिष्ट असावं, मेजरेबल म्हणजे मोजता येणारं असावं, अचिवेबल म्हणजे आवाक्यातलं असावं, रेलेव्हंट म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं असावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं टाइम बाउंड म्हणजे वेळेच्या बंधनात असलेलं पाहिजे. यामुळे आपल्या टाइम बॉक्सिंगला एक योग्य दिशा मिळते. चला, आता आपण समारोपाकडे जाऊया. वेळेवर असं नियंत्रण मिळवून, वेळेची योग्य गुंतवणूक करून
आपण खरंच वेळेचे स्वामी कसे बनू शकतो हे एका शक्तिशाली उदाहरणातून पाहूया. वॉरन बफे यांचे हे उदाहरण खरंच प्रेरणादायी आहे. जेव्हा बाकीची लहान मुलं खेळण्यात वेळ घालवत होती तेव्हा त्यांनी वयाच्या 6व्या वर्षीच आपला वेळ योग्य ठिकाणी गुंतवायला सुरुवात केली. त्यांनी फक्त पैसे नाही तर आपला वेळ गुंतवला आणि त्या काळाच्या घोड्यावर ते लहान वयातच स्वार झाले होते. आणि यातच यशाचं खरं रहस्य दडलेलं आहे, नाही का? जो माणूस आपल्या दिवसावर, आपल्या कॅलेंडरवर नियंत्रण मिळवू शकतो, तोच माणूस आपलं आयुष्य आणि आपली ध्येय नियंत्रणात आणू शकतो. सुरुवात स्वतःपासून, आपल्या वेळेपासून होते. तर मग आता प्रश्न उरतो तो हाच, की आपण काय करणार आहोत? अथर्ववेदात सांगितलेला तो काळाचा घोडा रोज आपल्या दारासमोरून धावत जातोय, न थांबता. आता निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. त्यावर स्वार होऊन आपलं ध्येय गाठायचं की फक्त धूळ उडवत त्याला निघून जाताना पाहत बसायचं.